सुरुवात मी अंजलीताईंपासून करतोय. तर हे प्रकरण घडल्यानंतर अगदी सुरुवातीपासून आपण गौरीच्या कुटुंबियांच्या संपर्कात होतात. काय त्यांचं नेमकं म्हणणं आहे? डॉक्टर गौरीची आत्महत्या की हत्या? काल सकाळी 8 वाजता मला जेव्हा फोन आला, म्हणजे आधी मेसेज आला, मी ताबडतोब त्या नंबरवर फोन केला. कारण मला असं त्या मेसेजमध्ये लिहिलं होतं, सुसाईड झाली आहे. वरळी पोलिस स्टेशनला तुमची मदतीची गरज आहे. हं. एवढाच मेसेज होता. कोण होतं, काय होतं मला काही माहीत नव्हतं. मी ताबडतोब फोन केला, की मी पोहोचते तिथे. मी ऑन द वे असताना मला बाकीची त्यांनी माहिती WhatsAppवर पाठवली होती, जी. जी मी माध्यमांना कळवली. हं. तेव्हा मला कळलं, की त्याच्या मागे कोण होतं, काय होतं, त्याच्याशी कारण मला आधी घेणं-देणं बिलकुल नव्हतं. हं. आता तिथे गेल्यानंतर मी बघते ओक्साबोक्शी तिच्या आई रडत होत्या आणि ते बीडची जी सगळी लोकं आली होती, ती मला सांगत होती, की काल संध्याकाळी 6:30 पासून ह्या आई अशाच रडतायत. नॉन स्टॉप रडत होत्या, नॉन स्टॉप. आणि वडील आत होते. मला ते बाहेरची लोकं म्हणाली, की आम्ही 50 जणांना फोन केले, 50 जणांना. एकही माणसाचा परत फोन आला नाही किंवा मला काहीच कोणी मदत केली नाही. का त्यामुळे का असं रात्री झालं असं 3:30ला असं आम्ही वाटतं तुम्हाला पोहोचलो. अंजलीताई? आता मला खरंच माहीत नाही. कारण रात्री 3:30ला जर ते पोहोचले होते, हं. आधी नायर हॉस्पिटलमध्ये गेले. हं. तिथे त्यांना बॉडी दाखवण्यात आली नाही. हं. त्यांना सांगण्यात आलं, की तुम्ही वरळी पोलिस स्टेशनला जा. तिथे ते बसून होते. हं. त्यांचं आधी स्टेटमेंट घ्यायला सुद्धा बराच काळ लागला आणि त्यानंतर जवळ-जवळ 8च्या सुमारास हं. स्टेटमेंट घेण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यात एक जे पोलिस अधिकारी होते, ते तर म्हणायला सुद्धा म्हणजे ते वडील पोलिसांना स्टेटमेंट देतायत, हं. तर खरं गरजेचं काय आहे? वडील जे बोलतायत ते लिहिणं का स्वतःच्या मनाला येईल ते लिहिणं? बरं. कारण हे अधिकारी माझं ऐकून सुद्धा घ्यायला तयार नव्हते. कारण शेवटची ओळ त्यांनी जी टाकली होती, की गौरीने आत्महत्या केली, असं वडिलांचं स्टेटमेंट आहे. वडील म्हणाले, "असं-असं करतायत ते." "नाही, नाही, नाही." त्याच्यावर मी म्हटलं, "तुम्हाला काय म्हणायचंय?" तर ते म्हणतात, "नाही ताई, हे आत्महत्या नाहीये. हे बरं. त्यांनी मारलंय तिला, मारलंय तिला." तर मी पोलिसांना म्हटलं, की "आता ते जे म्हणतायत, त्यांचं स्टेटमेंट तुम्ही रेकॉर्ड करा. स्वतःचं डोकं लावू नका त्याला." हं. तर ते पोलीस ऐकेच ना. त्याच्यावर माझे आणि त्यांचे वाद झाले. तेवढ्यात सीनियर पी-आय आले. सीनियर पी-आय बरोबर मी आधी बोलले आणि मग ए-सी-पी आले. ए-सी-पी अतिशय व्यवस्थित होते. भोसले म्हणून होते. त्यांनी ताबडतोब कारवाईला सुरुवात केली. त्यांनी सगळी स्टेटमेंट जसं वडील म्हणत होते, की आम्ही आल्यानंतर आम्हाला तिचा मृत्यू कशाने झाला, हं. तिचा घातपात झाला, की तिने आत्महत्या केली, तर याची चौकशी व्हावी. एवढंच त्यांचं म्हणणं होतं. बरं. पण ते आधी सुद्धा पोलीस घालायला तयार नव्हते. पण तेवढ्या वेळात मी हा जो हां, संवाद होत होता अंजलीताई, कुठेतरी लपवा-छपवी केल्या जाते किंवा कोणाचा मी तरी पुढचं दडपण तुम्ही आहे, दबाव ऐकलत आहे? ना, पुढचं तुम्ही ऐकलत तर तुम्हाला आणि धक्का बसेल. तर त्याच्यानंतर मी बाहेर गेले. तिच्या 2 याच्या के-ई-एमच्या मैत्रिणी होत्या. त्या मैत्रिणींशी मी बोलले, की ती गौरी कशी होती, स्वभावाने कशी होती. तर त्यांचं असं म्हणणं होतं, की ती खूप स्ट्राँग होती. बरं. ती जरा पण लिचीपेची नव्हती आणि आत्महत्या करेल अशी तर मुळीच नव्हती. हं. त्यानंतर मी ते इतर लोकांशी बोलले तिथे. तर बीडचे काही लोकं म्हणाले, "ताई तुम्ही आत एफ-आय-आर करत असताना इथे सेटलमेंटच्या गोष्टी चालल्या होत्या." बापरे! मला तर धक्काच बसला, की हे काय चाललंय? तर ते म्हणाले, "नाही, एक माणूस आला होता. तो थेट सीनियर पी-आयच्या केबिनमध्ये होता. तर तुम्ही आर-टी-आय टाकून त्याचं सीसीटीव्ही फुटेज काढा." बरं. म्हणून मी आज आर-टी-आय देखील फाईल केलंय कमिशनर ऑफिसला, की मला वरळी पोलिस स्टेशनचं सकाळी 6 ते दुपारी 12 पर्यंतचं सगळं बरं. सीसीटीव्ही फुटेज हवं. तर त्याच्यात त्यांचं असं म्हणणं होतं, की एक माणूस आला. त्यांनी ह्या लोकांना असं सांगितलं, की तुमचा एक माणूस द्या, आमचा एक माणूस घ्या आणि सेटलमेंट करू. म्हणजे हे ऐकून मला खरंच धक्का बसला. कोणाचा होता तो ती सगळं माणूस? प्रोसिजर आता हे मी सांगण्याची गरज नाही, की कोणाचा होता आणि हे जे बोलल्याबरोबर मी ए-सी-पींना बोलावलं बरं. आणि त्या लोकांना त्यांच्या देखत बोलायला सांगितलं, की काय एक्झॅक्टली झालं होतं.